या परिषदेच्या माध्यमातून आमची अपेक्षा अशी असेल की विद्रोही साहित्य संमेलन गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने चढत्या क्रमाने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापेक्षा अतिशय प्रभावी होत आहे। गर्दी आणि रसिक प्रेक्षकांची उपस्थिती देखील तितकीच मोठी असते आणि म्हणून आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये विद्रोही साहित्य संमेलनाच्या संदर्भातल्या बातम्या आणि वृत्तांना न्याय मिळावा, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातून विद्रोही साहित्य संमेलनाला येणाऱ्या लोकांपर्यंत विद्रोहींचा आवाज पोहोचेल, या उद्देशाने आज या ठिकाणी पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे। आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि या संमेलनासाठी ज्या संदर्भातली जी माहिती आहे त्या देण्यासाठी मी प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील की जे मुख्य संयोजक आहेत त्यांना विनंती करेल की त्यांनी प्रास्ताविक करावं। सर्वप्रथम आजच्या या पत्रकार परिषदेनिमित्त उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना मी धन्यवाद देतो। दिनांक 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी अंमळनेर येथे 18वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन होणार आहे। आम्ही नेहमी सांगत आलोय की विद्रोही हा शब्द वरवर पाहता नकारात्मक वाटत असला तरी विद्रोही हा शब्द अन्यायाविरुद्ध जो आवाज उठवतो, असत्याविरुद्ध सत्य घेऊन जो उभा राहतो आणि शोषण आणि दमनाच्या विरुद्ध ठाम भूमिका घेतो, अशा व्यक्तीला इतिहासात नेहमीच विद्रोही म्हटलं गेलं आहे। आणि म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराजांची हीच भूमिका घेऊन विद्रोही साहित्य संमेलन उभं आहे। आपल्याला कल्पना आहे की अंमळनेरमध्ये याच दरम्यान 2 साहित्य संमेलनं होत आहेत। एक साहित्य संमेलन ज्याला अखिल भारतीय साहित्य संमेलन असं नाव आहे ते देखील होतं आहे आणि त्यांचं हे 97वं संमेलन आहे। सुमारे 100 वर्षापूर्वी पुण्यामध्ये जेव्हा पहिलं साहित्य संमेलन जे ग्रंथकार सभा नावाने घेतलं जात होतं, त्या पहिल्या संमेलनाचं निमंत्रण महात्मा ज्योतिराव फुले यांना गेलं। त्यावेळी महात्मा ज्योतिराव फुलेंनी या सभेला एक पत्र पाठवलं होतं आणि त्या पत्रात महात्मा फुले घालमोड्या दादा असा उल्लेख करून असं म्हणतात की तुमच्या सभांमध्ये, तुमच्या पुस्तकांमध्ये आणि तुमच्या चर्चांमध्ये सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्यांचा विचार नाही आणि म्हणून तुमचा आणि आमचा मेळ बसत नाही। फुले असं म्हणतात की उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांचं हे संमेलन आहे आणि म्हणून या संमेलनाला जायला नकार देताना फुल्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली होती की जेव्हा हा समाज शिकेल त्यावेळी स्वतःच्या सन्मानाची आणि स्वतःच्या स्वाभिमानाची संमेलनं तो स्वतः भरवेल। विद्रोही साहित्य संमेलन महात्मा फुलेंच्या या पत्राला वैचारिक पाया मानून उभा आहे आणि त्याच आधारावर हे संमेलन 1999 पासून महाराष्ट्रात होत आलेलं आहे। मला सांगायला आनंद वाटतो की हे संमेलन यंदाचं अंमळनेर जी साने गुरुजींची कर्मभूमी आहे, या साने गुरुजींच्या कर्मभूमीत हे संमेलन होतं आहे आणि म्हणून या संमेलनामध्ये साने गुरुजींची एक गाजलेली प्रार्थना जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे, द्वेषाचा धर्म न सांगता प्रेमाचा धर्म सांगणारी अंमळनेरची भूमी आहे आणि म्हणून प्रेम हाच खरा विद्रोह या भूमिकेतून विद्रोही साहित्य संमेलन अंमळनेरमध्ये होणार आहे। या संमेलनासाठी महाराष्ट्रातून, भारतभरातून अनेक नामवंत लेखक साहित्यिक येणार आहेत, परंतु त्याचबरोबर जो सर्वसामान्य रसिक प्रेक्षक येणार आहे त्याच्यासाठी वैचारिक पद्धतीची एक अत्यंत चांगली मेजवानी ही अंमळनेरमधून आपल्याला पाहायला मिळेल आणि या संदर्भातली उद्घाटक असतील किंवा काही प्रमुख अतिथी असतील त्यांची एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यासाठी म्हणून आजची ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे। या पत्रकार परिषदेसाठी विद्रोही साहित्य आणि संस्कृती चळवळीच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्राध्यापिका प्रतिमाताई परदेशी, ज्या प्रख्यात सत्यशोधक स्त्रीवादी लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत, त्या आजच्या या प्रेस कॉन्फरन्सला संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सर्वप्रथम मी परिचय करून देतो। प्राध्यापिका प्रतिमा परदेशी या राज्याध्यक्ष आहेत विद्रोही साहित्य संस्कृती चळवळीच्या।
माझ्या डाव्या हाताला श्याम पाटील हे बसलेले आहेत, जे संभाजी ब्रिगेड या संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत आणि अंमळनेरमध्ये राजमुद्रा फाउंडेशन नावाने ते सामाजिक कार्य करतात. ते माजी नगरसेवक देखील आहेत आणि 18व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे. माझ्या उजव्या बाजूला जे सुरुवात केली ते आदरणीय रणजित शिंदे, ते मुख्याध्यापक आहेत आणि अंमळनेरला असलेल्या अर्बन बँकेमध्ये संचालक आहेत आणि विद्रोही साहित्य संमेलनाचे ते मुख्य निमंत्रक आहेत. मी प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील उपप्राचार्य आहे आणि या 18व्या विद्रोही साहित्य संमेलनाचा मुख्य संयोजकाची जबाबदारी ही माझ्याकडे आहे. मी यानंतर प्राध्यापिका प्रतिमा परदेशी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. या 18वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन 3 आणि 4 फेब्रुवारीला अंमळनेरमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्याचे पुढारपण करणारे, नेतृत्व करणारी सर्व मंडळी अंमळनेरवरून इथं आलेली आहे. तुमच्यासह त्या सर्वांचं मी स्वागत करते. 1999 सालापासून विद्रोही सांस्कृतिक चळवळ ही महाराष्ट्रामध्ये एका विशिष्ट पायावर उभी आहे, ज्याचा संपूर्ण आढावा माझे सहकारी प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील सर यांनी घेतला आहे. महात्मा फुल्यांनी न्यायमूर्ती रानडेंना लिहिलेलं पत्र हे विद्रोही सांस्कृतिक चळवळीची भूमिका आहे आणि हीच भूमिका घेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनं याच्यावर पूर्ण या संमेलनांना, त्यांच्या संयोजनाला, त्यांच्या आशयाला, त्यांच्या प्रारूपाला पूर्ण नकार देत एक प्रतिकाराची सांस्कृतिक चळवळ विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं 1999 सालापासून सुरू केलेली आहे. याच मुंबईमध्ये जेव्हा दादरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरत होतं त्याच्या विरोधात भूमिका घेत पहिलं विद्रोही मराठी साहित्य संमेलन हे महाझोपडपट्टी म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो आशिया खंडातली, जिथे कामगार कष्टकऱ्यांची वस्ती आहे, अशा धारावीमध्ये आम्ही घेतलेलं होतं. दादर आणि धारावी आमच्या मते एक सांस्कृतिक लढाई आहे. विद्रोही साहित्य संमेलन कोणत्या विचार साहित्याचा पुरस्कार करते हे याच्यातून अधोरेखित होत आहे. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये आजपर्यंत 17 विद्रोही साहित्य संमेलनं झालेली आहेत आणि मागचं विद्रोही साहित्य संमेलन जे वर्ध्यामध्ये झालं होतं, आपणच सर्व माध्यमांनी दिलेल्या बातम्या पुरेशा बोलक्या आहेत. एकीकडे पैशाचा महापूर, सरकारी संमेलन वाटावं इतकं जिल्हाधिकाऱ्यांनी मिटिंगा घेऊन संमेलन संघटित करणं हे प्रकार झालेले होते आणि असं असताना मायबाप रसिकांनी मात्र अखिल भारतीयकडे पूर्ण पाठ फिरवलेली होती. रिकामा खुर्च्यांचे फोटो चित्रीकरण आपण छापलेलं आहे, आपल्या ते स्मरणात असेल. 18वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन घेत असताना एक भूमिका, विद्रोही साहित्य संमेलनांमध्ये आजपर्यंत जनतेशी निष्ठा ठेवणारे जनवादी जे लेखक साहित्यिक आहेत, अभ्यासक आहेत, विचारवंत आहेत, इतिहासकार आहेत, पत्रकार आहेत, यांनी विद्रोहीशी नाळ ही कायमस्वरूपी जोडलेली आपल्याला दिसते. डॉक्टर एजाज अहमदांसारखे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मार्क्सवादी हे विद्रोहीचे उद्घाटक म्हणून आलेले होते. अनवर चिश्ती हे उदगीरला अजमेरवरनं विद्रोहीच्या उद्घाटन करण्यासाठी आलेले होते. डॉक्टर उमा चक्रवर्ती या दिल्लीवरून ज्या पंडिता रमाबाईंचा नवा इतिहास ज्यांनी मांडलेला आहे त्या विद्रोहीच्या उद्घाटनासाठी आलेला होता. म्हणजे देशभरातून असे अभ्यासक, मान्यवर, संशोधक हे विद्रोहीचे उद्घाटन करण्यासाठी अत्यंत आनंदाने आलेले होते. आज आम्ही विद्रोहीची ही भूमिका आपल्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मांडतोय की हो, 17 संमेलनांमध्ये 1999 सालापासून घेत असलेली आमची मागणी आजही कायम आहे आणि आमची ती पहिली एक कलमी मागणी अशी की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दिला जाणारा सुरुवातीला 25 लाख होता, आता तो 1 कोटी, 2 कोटी, आता 7 कोटी झाले, 3,80,00,000 आणि एकूण इतर सगळ्यांचे मिळून 7 कोटी रुपये सरकारच्या माध्यमातून साहित्य संमेलन भरवण्यासाठी ते देत आहेत. हा जनतेचा पैसा आहे, हा तात्काळ देणं बंद करावं ही विद्रोही सांस्कृतिक चळवळीची भूमिका आहे.
याचं महत्त्वाचं कारण संमेलनं अत्यंत साध्या पद्धतीनं 2 वेळेचं जेवण नाश्ता चहा देऊन भरवता येतात. ही 17 संमेलनं आम्ही करून दाखवलेली आहेत. 1 मूठ धान्य आणि 1 रुपया विद्रोहीसाठी जनतेमधून पैसा गोळा करणं आणि जनतेच्या या साहित्यकृतीसाठी साहित्य व्यवहारासाठी खर्च करणं, 1ही रुपया हा सरकारी खात्यातून सरकारी व्यक्तींकडनं न घेता हे संमेलनं आजपर्यंत पार पडत आलेली आहेत. सम्यक दानाची संकल्पना विद्रोहीच्या संयोजनामध्ये सातत्यानं राहिलेली आहे. आज या पत्रकार परिषदेमध्ये आम्हाला सगळ्यांना हे घोषित करताना आनंद होतो आहे, ज्या मुख्य कारणासाठी पत्रकार परिषद घेतलेली आहे. म्हणजे आजपर्यंतचे जो विद्रोहीचा इतिहास राहिला आहे त्याच पद्धतीनं आम्ही ब्राह्मणी भांडवली पुरुष सत्ताक मूल्य संस्कृतीच्या विरोधात, फॅसिझमच्या विरोधात, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाढत चालणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात, पत्रकारांची होणाऱ्या गरजेपीच्या विरोधात आम्ही सातत्यानं भूमिका घेतलेले लोक आहोत. आणि म्हणून या फॅसिझमच्या विरोधात ठामपणे निर्भीडपणे आपली भूमिका आपल्या कवितेतून सातत्यानं मांडणारे, ज्यांना हिंदीमध्ये व्यंगकवी म्हणजे ज्यांनी विरोधाभास अत्यंत चपकलपणे आपल्या कवितात पकडून त्या कवितांची रचना त्यांनी सादर केलेली आहे. देश विदेशात त्यांनी कवी संमेलनांमध्ये मोठा सहभाग घेतलेला आहे. असे संपत सरल हे विद्रोहीचे यंदाच्या वर्षी उद्घाटक म्हणून आम्ही त्यांना आमंत्रित केलं आहे. आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता विद्रोहाचा जागर करण्यासाठी मी अंमळनेरला येतोय असं सर्व संयोजन समितीला सांगितलं आहे. आणि 18व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करताना आम्हाला मनापासून आनंद वाटतोय. संपत सरल खरं तर राजस्थानमध्ये त्यांचं संपूर्ण शिक्षण राजस्थानमधल्या शेखावती या गावामध्ये झालेलं आहे. BEd झालेले आहेत, नंतर विद्यापीठामध्ये ते शिकलेले आहेत आणि एक विद्रोही कवी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. आपण सर्वजण त्यांना सामाजिक माध्यमांवर त्यांच्या कविता खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला व्हायरल होताना दिसत आहेत. आणि असे एक भूमिका घेणारे, जनतेशी बांधिलकी जोडून असणारे, फॅसिझमच्या विरोधात निर्भीडपणे आपल्या कवितेला हत्यार बनवणारे संपत सरल हे 18व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून त्यांच्या नावाची आम्ही आज जाहीर घोषणा या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं करतो आहोत. त्यांचे 2 कविता संग्रह अत्यंत गाजलेले आहेत आणि ते म्हणजे चाकी देख चुनाव की आणि छद्म विभूषण. म्हणजे ज्या छद्म संस्कृतीच्या विरोधात ते उभे आहेत त्याच्याबद्दलचा त्यांचा त्या शीर्षकाचा त्यांचा कविता संग्रह आहे. हिंदीमध्ये दूरदर्शनवर 3-4 प्रकारची नाटकं त्यांची खूप गाजलेली आहेत. हम है ना, करम धरम, चक्कर पे चक्कर, बेटा बेटी के लिए ही TV-वरील त्यांची नाटकं ही प्रसिद्ध आहेत. तर असे नाटककार आणि मुख्यतः विद्रोही कवी असणारे आणि फॅसिझमच्या विरोधात ठाम भूमिका घेणारे संपत सरल हे 18व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून येणार आहेत. ही घोषणा आम्ही आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं करतोय आणि थांबतोय.